ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या विद्यमाने यंदाचा मातृदिन एका विशेष आणि अभिनव पद्धतीने साजरा झाला। या कार्यक्रमात जन्मदात्या आईसोबतच जीवनाचा खरा पोषण करता असलेल्या निसर्गाचेही आदराने स्मरण करण्यात आलं। या उपक्रमाचा उद्देश मातृदिनाच्या पारंपरिक संकल्पनेला व्यापक करून निसर्गाच्या महत्त्वपूर्ण योगदानाला उजाळा देणं हे होतं। या निमित्ताने ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, ठाणे जिल्हा पत्रकार संघ, त्याचप्रमाणे महानगरपालिका प्रशासन सहभागी झालं होतं। या कार्यक्रमाला श्री संजय पितळे, श्री आनंद कांबळे, कैलास माबदी, दीपक दळवी, ठाणे शहर हाऊसिंग फेडरेशनचे कॅस्पर ऑगस्टिन, भरत अनिखंडी, महेंद्र मोने, भाऊ कांबळे, आसरा फाउंडेशनचे मोहन शिरकर, अमन कोयरी, मॅको बँकेचे सहदेव बने, पर्यावरण अभ्यासक श्री वारावळकर यांच्यासह अनेक पत्रकार सहभागी झाले होते। आजचे कार्यक्रम मेन उद्देश होती आपल्याला DIO ऑफिसचे समोर जे असे टेरेस गार्डन बनवायचे। टेरेस गार्डन असं बनवायचे जे फेकलेल्या वस्तूंनी कसं करता येतं आणि ते कंप्लीट जे हीट होतं, जे मॉस्किटो येतात, ते सगळं झाडांमुळे त्यांना पळवायचं। असे टोटल 16 व्हरायटीचं झाडं आपण यूज करणार आहे जे नॅचरली मॉस्किटो रेपेलेंट्स आहेत। हे कार्यक्रम लोकांना एज्युकेट करणं आणि हे कार्यालयामध्ये असल्यामुळे लोकांना येऊन बघता पण येईल आणि ते कार्यशाळा पण घेऊ, आपण त्याची संगोपन कसं करायचं ते प्रेरणा पण आणि प्रॅक्टिस पण इथे करू शकतो। आणि लोकांचे काही प्रश्न असेल तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकतो। माझं नाव आहे विजय कुमार कट्टी। मदर डे सेलिब्रेशन आपण कलेक्टर ऑफिसमध्ये साजरा। नमस्कार। आज खरं तर विश्व मातृदिन आहे। विश्व मातृदिन ही संकल्पना म्हणजे आपण आपल्या आईसाठी आपलं ऋण व्यक्त करणं, आपल्या संवेदना व्यक्त करणं, आपले भाव व्यक्त करणं। जसं आपण आईसाठी सगळं करतो तर ज्याच्यामुळे आपण आहोत अशा निसर्गाचंही आपण देणं लागतो आणि या निसर्गाला आदरांजली म्हणून आजचा हा विशेष कार्यक्रम आपण जिल्हा माहिती कार्यालयामध्ये आयोजित केला होता।